आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08. नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथे समाज कल्याण निधी अंतर्गत 2017-18 मध्ये बसवली गेलेली डीपी गेली 7 ते 8 वर्षांपासून बंद आहे. ती डीपी चालू करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं वीज वितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांना निवेदन दिलं गेलंय. 15 दिवसामध्ये ही डीपी चालू करावी, अन्यथा वीज वितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून उपोषण केलं जाईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेनं दिला होता. मात्र अधीक्षक अभियंता यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येईल असा विश्वास दिलाय, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, भातोडी पारगावचे माजी सरपंच बाबासाहेब नेटके यांनी दिली आहे. रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून भातोडी पारगाव या ठिकाणी समाज कल्याण निधीतून 2017-2018 समाज कल्याण निधीतून आज त्या ठिकाणी डीपी त्या ठिकाणी बसवण्यात आलेला होता. त्या डीपी मधलं जर सर्वांना वीज कनेक्शन पुरवण्यासाठी बसवण्यात आलेला 2017-2018 समाज कल्याण निधीतून बसवण्यात आलेला तो अद्याप त्या ठिकाणी चालू केलेला नव्हता. म्हणून आम्ही त्या गावकऱ्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी येऊन रिपब्लिकन सेनेकडे त्या गावातली तक्रार केली की इथं 2017-2018 डीपी बसवण्यात आली, पण ती अद्याप चालू केलेली नाही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने रमेश कुमार पवार यांना, अधीक्षक अभियंता यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की आपण त्या ठिकाणी जर समाज कल्याण निधीतून आपण त्या ठिकाणी डीपी बसवण्यात आली, ती अद्यापपर्यंत बंद आहे, मग ती चालू का करण्यात आली का नाही? ती जर चालू करण्यात आली असेल तर सर्व गावातल्या डीपी जवळच्या लोकांना ते वीज कनेक्शन घेण्यात आले असते किंवा शेतीसाठी त्याचा वापर करण्यात आला असता. पण आज आम्ही त्यांच्या निदर्शन आणून दिल्यानंतर की आम्ही त्यांना बोललो की तुम्ही जर त्या ठिकाणी डीपी चालू नाही केली तर आम्ही या ठिकाणी फार मोठं या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करू. पण त्यांनी लगेच अधिकारी बोलून त्या ठिकाणी आदेश दिलेत की आपण त्या डीपीचं काय प्रॉब्लेम असेल ते सोडून त्या ठिकाणी डीपी चालू करावा, असं या ठिकाणी आम्हाला त्यांनी पवार साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलं. आणि आम्ही या रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना निवेदन देऊन आज आम्ही त्यांना या ठिकाणी सूचना केल्या की आपण ती डीपी चालू करून गावातल्या लोकांना त्या ठिकाणी सहकार्य करावं. 17-18 मध्ये ती डीपी बसवली होती, तिचं काम झालं, पण आजपर्यंत डीपी चालूच झालेली नाही. समाज कल्याण निधीमधून ते पैसे वर्ग केलते वीज बोर्डांकडे, तर दलित वस्तीसाठी आलेली होती डीपी, पण आजपर्यंत डीपी चालू झालेली नाही. त्याच्यातले 2 गाळे सगळं उतरून नेलेत. साहेबांनी आश्वासन दिलंय, आता त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं, आम्ही तात्काळ डीपी चालू करू म्हणून. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब वाघमारे, प्रताप पवार, सुभाष बनसोडे, नाना बनसोडे, विकास रणदिवे, विवेक विधाते, दीपक वाघमारे, खंडू चांदणे, विशाल खंदपेल्ली यांसह भातोडी पारगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.